श्री क्षेत्र गाणगापूर श्रींची कर्मभूमी आणि श्रींच्या अनेक अतर्क लीलाने पुनीत झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे गाणगापूर। गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील अफझलपूर तालुक्यातील श्री दत्त प्रभूंच्या स्पर्शाने पावन झालेले एक गाव आहे। गाणगापूर हे दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। गाणगापूरचे महत्त्व अनेक वर्षापासून कमी झालेलं नाही। या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आलेल्या भक्तांना गुप्त रूपाने आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात। श्री क्षेत्र गाणगापूरला दत्त भक्तांचे पंढरपूर असे म्हटले जाते। भगवान श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूरमध्ये 23 वर्षे वास्तव्य केले आहे। गाणगापूर या पवित्र ठिकाणी त्यांनी अनेक अविस्मरणीय अनंत लीला केल्या आहेत। गाणगापूरमधील निर्गुण पादुकांच्या इथे त्यांचे अखंड वास्तव्य असते। श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची लीलाभूमी आहे। अनेक भक्तांची दुःखे संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले आहे। त्यामुळेच या क्षेत्राला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे। भीमा अमरच्या संगमामुळे या स्थानाला कमालीचे सौंदर्य प्राप्त झाले आहे। गाणगापूरचा परिसर श्री क्षेत्र नरसोबावाडीप्रमाणेच सुंदर आणि रमणीय आहे। गाणगापूर येथे श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी 22 ते 23 वर्षे वास्तव्य केले आहे। गाणगापूर या ठिकाणी तुम्हाला संगम स्थान, भीमा अमरज नदी संगम, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका अशी अनेक मंदिरे आणि तीर्थ पाहायला मिळतील। निर्गुण पादुका गाणगापूर येथील मुख्य मंदिरात श्रींच्या निर्गुण पादुका आहेत। हे मंदिर गाणगापूरच्या गावाच्या मध्यभागी आहे। या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या वाड्यासारखी आहे। दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा येथे आदिवास आहे। अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वती महाराजांनी भक्तांसाठी दिलेला हा पवित्र प्रसाद आहे। भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले होते। म्हणून गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका असे म्हटले जाते। आज श्री क्षेत्र गाणगापूरमध्ये ज्या ठिकाणी निर्गुण मठ आहे त्या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती महाराज निवास करत होते। त्याच ठिकाणी श्रींच्या निर्गुण पादुका स्थापन केलेल्या आहेत। निर्गुण पादुकांच्या खाली एक तळघर आहे। या तळघरातील गुहेत श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत, पण ती सध्या गुहा बंद केलेली आहे। भीमा अमरजा संगम स्थान। भीमा अमरजा संगम हे गाणगापूर पासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। भीमा अमरजा संगम श्री नरसिंह सरस्वती महाराजांची अनुष्ठान भूमी आहे। भीमा व अमरजा या पवित्र 2 नद्याचा संगम गाणगापूर या जागृत ठिकाणी झाला आहे। या संगमाच्या ठिकाणी आता मंदिर बांधण्यात आले आहे। या मंदिरात पादुकांची स्थापना देखील करण्यात आलेली आहे। या संगमस्थानी भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराज नेहमी स्नान करत असत। या संगमाभोवती तुम्हाला अष्टतीर्थ पाहायला मिळेल। निर्गुण मठाच्या पादुकाच्या दर्शना अगोदर भाविक संगमावर स्नान करतात। पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते। या संगमात स्नान केल्याने भाविकांचे अनेक पापे धुतली जाऊन भक्तांना दिव्य अनुभव येतो असा भक्तांचा समज आहे। गाणगापूर परिसरात तुम्हाला अष्टतीर्थ पाहायला मिळतील। त्यामध्ये षटकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रेश्वर तीर्थ, ममत तीर्थ ही 8 तीर्थ संगमाच्या भोवती आहेत। श्री क्षेत्र गाणगापूरच्या पूर्वेला अष्टतीर्थापैकी ममत तीर्थाजवळ श्री कल्लेश्वर मंदिर आहे। या मंदिर परिसरात श्री पंचमुखी गणेश मंदिर, श्री दुर्गा पार्वती, नवग्रह आणि क्षमी वृक्षातून प्रकट झालेले शैनेश्वर मंदिर इत्यादी देवतांची मंदिरे आहेत। कल्लेश्वर मंदिर हे मुक्ती स्थान आहे। कल्लेश्वर येथील मंदिराचे दर्शन भाविक घेतात। कल्लेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यावरच गाणगापूर यात्रा पूर्ण होते असे भाविकांचा समज आहे। गाणगापूर येथील औदुंबर वृक्षाचा महिमा। भीमा व अमरजा संगमावर पवित्र औदुंबर वृक्ष आहे। या औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे। या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत।
हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झाले आहेत. तुम्ही गाणगापूर येथे दर्शनासाठी गेलात तर भीमा अमरच्या संगम स्थानात स्नान करून या औदुंबर वृक्षास 11 किंवा 21 किंवा 108 प्रदक्षिणा नक्की घाला. तुमची कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त आहे. या दिव्य औदुंबर वृक्षाखाली अनेक भक्त गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे सामूहिक पारायण करतात. भस्माचा डोंगर. श्री क्षेत्र गाणगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्त्व आहे. हजारो वर्षापासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठे मोठे यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते. त्या यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माचा एक डोंगर निर्माण झालेला आहे. आजपर्यंत अनेक दत्तभक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेऊनही भस्माची टेकडी आहे तशीच आहे. या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी तपसाधना केली असल्यामुळे या तपोभूमीतील विभूती म्हणजेच भस्म अनेक भक्त घरी घेऊन जातात. या ठिकाणी काही भक्त आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी एका दगडावर एक दगड ठेवून देतात. ही पद्धत या ठिकाणी अनेक वर्षापासून सुरू आहे. गाणगापूर मंदिरातील नित्यकर्म. श्री क्षेत्र गाणगापूर येथील मंदिरात रोज पहाटे 3 वाजता काकड आरती असते. त्यानंतर 5:30 ते 6:30च्या दरम्यान कर्पूर आरती होते. गाणगापूर येथे पादुकांवर पूजा केली जात नाही. पादुकावर पाणी घातले जात नाही. केवळ अष्टगंध व केसरी गंध लावून इतर पूजा ताम्हणात पाणी सोडून करतात. 12:30च्या सुमारास श्री दत्तप्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो. नंतर दत्तभक्त मंडळी माधुकरी प्रसाद मागायला जातात. रात्री 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत श्री दत्तप्रभूंच्या पालखीचा सोहळा मुख्य दत्त मंदिरात असतो. प्रथम पूजा आरती झाल्यानंतर अलंकाराने सुशोभित अशी दत्तप्रभूंची मूर्ती पालखीत बसून मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घातली जाते. याच काळात पालखीसमोर भजन सेवाही सुरू असते. त्यानंतर वासुदेवानंद टेंबे स्वामीकृत करुणा त्रिपादी पदे, अष्टके आणि शेजारती म्हटले जाते. त्यानंतर भक्तांना येथे तीर्थप्रसाद दिला जातो. श्री क्षेत्र गाणगापूर साजरे होणारे उत्सव. श्री क्षेत्र गाणगापूरला आषाढ शुद्ध पौर्णिमेला श्रीव्यास पूजा साजरी करतात. संपूर्ण श्रावण महिनाभर दत्तभक्त मंडळी श्री गुरुचरित्राचे पारायण करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी श्रींची पालखी सायंकाळी कल्लेश्वर मंदिरात जाते आणि रात्री 8 वाजता मुख्य मंदिरात परत येते. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अवतार समाप्तीचा उत्सव गुरुद्वादशीला गाणगापूर येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. नरक चतुर्थीच्या दिवशी सर्व भाविक भक्त अष्टतीर्थ स्नान करण्यासाठी जातात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री दत्त प्रभूंची पालखी संगमावर जाते आणि त्याच रात्री भजनाच्या व नामस्मरणाच्या गजरात परत मठात येते. डिसेंबरमध्ये गाणगापूर येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मित्रांनो, ही होती गाणगापूर येथील दत्त मंदिराची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.